समजा तुम्ही अभ्यासाला बसला आहात. तुम्ही बुक उघडता, पहिले 2-3 लाईन वाचता आणि हळूहळू तुमचा फोकस लागायला सुरुवात होते. तेवढ्यात अचानक तुमचा मोबाईल व्हायब्रेट होतो. नोटिफिकेशन येतं. तुम्ही स्वतःला म्हणता फक्त एकदा बघतो, 5 सेकंदात परत येतो. तुम्ही मोबाईल उघडता, व्हॉट्सअप चेक करता, रिप्लाय देता, मग एक दुसरा मेसेज दिसतो. मग इंस्टाग्राम उघडता, रील सुरू होते आणि तुम्हाला कळत नाही 15 ते 20 मिनिटं यामध्ये कधी निघून गेले. आता तुम्ही परत बुककडे बघता, परत एक मोठी प्रॉब्लेम सुरू होते. तुम्ही वाचताय पण समजत नाही, कारण तुमच्या माइंड अजूनही त्या मेसेजमध्ये अडकलेला असतो. तुम्ही तोच पॅराग्राफ परत परत वाचता, पण तरीही क्लॅरिटी येत नाही. मग फ्रस्ट्रेशन येतं आणि तुम्ही म्हणता माझं कॉन्सन्ट्रेशन खूप वीक आहे. पण खरं काय आहे माहितीये? तुमचं कॉन्सन्ट्रेशन वीक नाही, तुम्ही ते तोडत आहात. तुम्ही जेव्हा डीप फोकसमध्ये जाता आणि मध्ये इंटरप्ट होता, तेव्हा तुमचा ब्रेन पूर्ण रिसेट होतो आणि परत त्या लेवलला यायला 15 ते 20 मिनिटं लागतात. म्हणजे तुम्ही फक्त 15 मिनिटं मोबाईल वापरला नाही, तुम्ही 30 ते 40 मिनिटांचा फोकस गमावला. हे तुमच्या सोबत होतं का? हा तुमचा प्रॉब्लेम नाही, हा आजच्या जगाचा प्रॉब्लेम आहे. आपण काम करत नाही, आपण फक्त बिझी असल्याचं इल्युजन तयार करतोय. पण काही लोक काय करतात माहितीये? जे कमी वेळ काम करूनही जास्त रिझल्ट मिळवतात. त्यांच्याकडे एक सिक्रेट स्किल आहे, डीप वर्क. ही कन्सेप्ट एक्सप्लेन केली आहे एका पॉवरफुल पुस्तकात, ज्याचं नाव आहे डीप वर्क. हे पुस्तक लिहिलं आहे कॉल न्यूपोर्ट यांनी. आणि आज आपण हे समजून घेणार आहोत, फोकस कसा मास्टर करायचा. चला तर मग उदाहरणांसहित आपण हा कन्सेप्ट कसा वर्क करतो ते बघूयात. आता इमॅजिन करा, 2 लोक आहेत. पहिला काय करतो? मोबाईल, नोटिफिकेशन, मल्टीटास्किंग, दिवसभर बिझी, पण प्रोग्रेस नाही. पर्सन दुसरा काय करतोय? टेबल घेऊन बसलाय, बुक ओपन केलंय, फोन बाजूला ठेवलाय, फक्त 2 ते 3 तास डीप वर्क आणि तोच पुढे जातो. डिफरन्स हा वेळेत नाही, डिफरन्स हा फोकसमध्ये आहे. खरं तर तुमचा ब्रेन म्हणजे एक ट्रेन आहे. जेव्हा तुम्ही डीप वर्क करता, ट्रेन फुल स्पीडने धावते आणि एक छोटा नोटिफिकेशन ब्रेक, पुन्हा स्पीड पकडायला वेळ लागतो. तुम्ही फक्त 5 सेकंद डिस्ट्रॅक्ट होत नाही, तुम्ही तुमचा मोमेंटम डिस्ट्रॉय करता आहात. यामध्ये तुम्ही मेहनत नाही करत असं नाहीये, पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने मेहनत करता, हा प्रॉब्लेम आहे. आता एक स्टुडंट इमॅजिन करा, त्याचं नाव समीर आहे. समीर रोज ठरवतो, आज मी 3 तास अभ्यास करणार आणि तो खरंच 3 तास टेबलवर बसतो देखील. पण त्या 3 तासात काय होतं ते बघा. 10 मिनिटं तो स्टडी करतो, मग 2 ते 3 मिनिटं मोबाईल चेक करतो, मग परत 15 मिनिटं स्टडी, मग थोडा युट्यूब, मग पुन्हा स्टडी. तो फिजिकली 3 तास बसतो, पण मेंटली तो सतत स्विच होत असतो. आता तुम्हाला वाटेल 3 तास म्हणजे 3 तास अभ्यास, पण खरं काय आहे? त्यातला डीप फोकस टाइम बेअरली 40 to 50 मिनिट असतो. म्हणूनच त्याला वाटतं मी इतका अभ्यास करतो तरी मार्क्स काय येत नाहीत. तर प्रॉब्लेम मेहनतीत नाहीत, प्रॉब्लेम आहे कन्सिस्टन्सी मध्ये. डीप वर्क म्हणजे काय सांगतो? एकाच कामात कंटिन्युअस फोकस ठेवणं. जर समीर 3 तास रॅन्डम स्टडी करण्याऐवजी फक्त 1 तास मोबाईल दूर ठेवून कंटिन्युअस फोकस मध्ये जरी त्याने स्टडी केला, तरी तो त्या 1 तासात जास्तीत जास्त शिकेल, जे तो आधी 3 तास करू शकत नव्हता. याला म्हणतात क्वालिटी स्टडी, नॉट क्वांटिटी स्टडी. समीर वाचतो पण समजत नाही का? कारण त्याचा माइंड अजून व्हॉट्सअप मध्येच आहे. तो फिजिकली समोर आहे, पण मेंटली तो दुसरीकडेच आहे. म्हणून तो एकच पॅराग्राफ 3 वेळा वाचतो, पण तरी समजत नाही. आणि मग तो फ्रस्ट्रेटेड होतो. तो म्हणतो माझं कॉन्सन्ट्रेशनच नाहीये. पण खरं काय आहे? त्याचं कॉन्सन्ट्रेशन खराब नाही, त्याने ते स्वतःच तोडलं आहे. आता एक आपण डेंजरस गोष्ट समजून घेऊया. तुम्ही इंस्टाग्राम किंवा युट्यूब उघडता रिलॅक्सेशन साठी. तुम्ही म्हणता फक्त 5 मिनिटे बघतो,
पण आता काय होतं, एक रील, मग दुसरी, मग तिसरी, प्रत्येक रील 10 ते 15 सेकंदात तुम्हाला नवीन एक्साइटमेंट देते आणि तुमचा ब्रेन फास्ट एंटरटेनमेंटला ऍडिक्टेड होतो. आणि प्रॉब्लेम इथेच सुरू होतो. जेव्हा तुम्ही स्टडी किंवा काम करायला बसता तेव्हा ते स्लो वाटतं, बोरिंग वाटतं. का? कारण की तुमचा ब्रेन आता फास्ट डोपामाइनला हॅबिच्युअल झालेला आहे, त्याला पेशन्स राहत नाहीत. म्हणून तुम्ही 5 ते 10 मिनिटातच पुन्हा मोबाईलकडे जाता आणि तुम्हाला वाटतं माझ्याकडे डिसिप्लिनच नाहीये. पण खरं काय आहे, तुम्ही तुमचा ब्रेन चुकीच्या सवयीने ट्रेन केलाय. जर तुम्ही थोड्या वेळासाठी सोशल मीडिया कंट्रोल केला आणि फोकस ट्रेनिंग सुरू केलं तर तुमचा ब्रेन परत स्ट्रॉंग होऊ शकतं. हे तुमच्यासोबत होतं का? हे फक्त स्टुडंट सोबत नाही. आता आपण एक उदाहरण घेऊयात. एक वर्किंग लेडी आहे, पूजा. ती ऑफिसमध्ये 8 तास काम करते, ती लॅपटॉप उघडते, एक इम्पॉर्टंट काम सुरू करते, पण ईमेल नोटिफिकेशन, व्हॉट्सअप पिंग, टीम कॉल, ती सतत काम बदलत राहते आणि दिवसाच्या शेवटी ती पूर्णपणे थकलेली असते, पण तरीही तिचं मेन काम कम्प्लीट झालेलं नसतंच. आता ह्यामध्ये ती लेझी नाहीये, तर ती डिस्ट्रॅक्टेड आहे. आणि हेच एक्सप्लेन केलं आहे डीप वर्क या पुस्तकामध्ये. ऑथर कॉल नियोपट सांगतात, डीप वर्क म्हणजे डिस्ट्रॅक्शन शिवाय केलेलं इंटेन्स फोकस काम. आणि आजच्या जगात हे स्किल रेअर आहे, म्हणूनच ते व्हॅल्युएबल पण आहे. आता तोच समीर जर फोकस चेंज करतो, तो मोबाईल दुसऱ्या रूम मध्ये ठेवतो, 1 तास कंटिन्युअस बसतो, पहिल्या 10 मिनिटात त्याला स्ट्रगल होईल देखील, पण मोबाईलकडे नाही जात, तो उठतही नाही. 15 मिनिटानंतर त्याचा माइंड शांत होतो, 20 मिनिटानंतर तो फुल फोकस मध्ये जातो आणि अचानक तो 1 तासात इतकं शिकतो जे तो आधी 3 तासात करू शकत नव्हता. हा आहे डीप वर्क आणि ही आहे डीप वर्कची पॉवर. तुम्ही डम नाहीत, तुमच्यात काही कमी नाही, तुम्ही फक्त डिस्ट्रॅक्टेड आहात. आणि जर तुम्ही फोकस परत मिळवलात तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. लक्षात ठेवा, बिझी राहणं सोपं आहे, पण डीप वर्क करणं हेच खऱ्या सक्सेसफुल लोकांचं सिक्रेट आहे. एक पुस्तक तुमचं विचार बदलू शकतं, पण अशी अनेक पुस्तके तुमचं आयुष्य बदलू शकतात. म्हणूनच अशा आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकांचा सारांश पाहण्यासाठी पाहत रहा सार संग्रह, आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकांचा सार.